राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून आजही पाहिजे तसा विकास काम झालेलं नाही। अनेक आमदार आले पण त्या ठिकाणी अद्यापही कुठल्याही पर्यटनाच्या सुविधा अद्यापही उपलब्ध नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। अनेक रोजगाराचा प्रश्न या भागात निर्माण झालेला आहे। आता पर्यटन मंत्र्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकास कामांना सुरुवात होणार आहे। आमदार आमशा पाडवी यांच्या माध्यमातून या कामांना सुरुवात होणार आहे। आपल्यासोबत आमदार आमशा पाडवी आहेत। दादा, अनेक वर्षांपासून कामं रखडली आहेत, पर्यटन क्षेत्र मात्र पाहिजे तसा विकास अद्यापही झालेला नाही। या महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांकाचा ठिकाण हा तोरणमाळ आहे। आम्ही गणेशदादा बरोबर जवळजवळ 5 वर्षे अगोदर सुद्धा एक आराखडा तयार करून शासनाला दिलं होतं। आमची मागणी तेव्हापासूनच आहे का जो थंड हवा ठिकाण आहे, जे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भरपूर विकास झाला आहे आणि जे आदिवासी क्षेत्र आहे आणि चांगले ठिकाण आहे आणि तिथे विकास व्हायला पाहिजे म्हणून आमची तेव्हापासून मागणी होती। पण या महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन मंत्रीकडे मी आणि चंदू भैया दोघांनी आम्ही पत्र दिलं आणि तिथे मीटिंगसुद्धा झाली आणि मीटिंग झाल्यानंतर तिथे चर्चा झाली का जे आमची मागणी आहे तिथे आमचा प्रोजेक्ट DPR तयार करून 200 कोटीची फाईल महाराष्ट्र राज्याचे मंत्रीकडे या पर्यटन मंत्रीकडे आम्ही दिलेली आहे। त्यांचं म्हणणं असं पडलं का इतकी मोठी फाईल मी इथे महाराष्ट्र राज्याला तेवढा अधिकार नाही, पण हे फाईल तुमच्या तोरणमाळ हा लिस्टमध्ये घेतला आहे आणि आपण केंद्र सरकारकडे पाठवून तुमची जेवढी मागणी आहे 200 कोटीचे 200 कोटी आम्ही मंजूर करून देऊ। पण माझ्याकडून जेवढं काय करता येईल तर तेवढं शंभूराजे देसाई साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं का ते म्हणे माझ्याकडून जेवढं तुम्हाला तुमच्या भागात चांगलं करता येईल तेवढं आम्ही करू। कारण आम्ही ते जेव्हा ते DPR त्यांच्यासमोर ठेवल्यानंतर त्यालाही वाटलं की एक चांगलं ठिकाण आहे आणि तिथे आम्ही बोललो का 30 ते 35 गावे आहे। जेव्हा हा पर्यटन जर वाढला तिथे जर चांगला विकास झाला तर काही उद्योग करण्यासाठी आमचा समाज तिथे राहतो, त्यांना 2 पैसे मजुरी भेटेल, जे गुजरातमध्ये जातात ते सुद्धा तिथे फायदा होईल जर चांगला झाला तर। म्हणून आज महाराष्ट्रामधून ते प्राधिकरणचे जे लोक आहे पर्यटनचे ते त्याने एक टीम पाठवली आहे, त्यांच्याबरोबर चांदू भैया येत आहे आणि आम्ही सर्व जाणार आहे। जे जे आपले ठिकाण आहे तिथे प्रत्येक ठिकाणी जो चेक केला तर ते हर पॉईंटला 5-5 कोटीचे काम देणार आहे। ते म्हणे माझ्या हातात 5-5 कोटीचे आहे, असे 5-6 ठिकाण तुम्ही निवड करून द्या, मी लागेल त्याला मंजुरी देतो। कारण आपण आज सुरुवात करणार, आपण बघायला गेलो तर आझादीला 77 वर्षात जो विकास व्हायला पाहिजे आपल्याकडे जे एवढं चांगलं ठिकाण आहे पण तिथे झाला नाही, आम्ही आता सुरुवात केली आहे। आमचा एकच विजूदादा असेल, हे सगळं धडगावची टीम आहे, आमचं एकच आहे की जिथे जिथे चांगलं ठिकाण। आम्ही कालच आस्तांबाकडे सुद्धा गेलो, आस्तांबाला 8 ते 10 लाख लोक येत आहे पण तिथे अजून पाहिजे तसं काहीच वस्तू नाही, म्हणून तिथलं जे टेस्टी आहे त्याने बोलवलं। काल सुद्धा आम्ही तिथे पाहणी करून आला, ते आस्तांबा असेल, ते मोगरा माता मंदिर आहे, आमची देवगवी असेल, हे आम्ही पर्यटन कसं चांगला होईल आणि या भागाच्या त्या पर्यटनमुळे फायदा कसा होईल त्याच्यासाठी आम्ही निश्चित काम करणार आहे। तर नक्कीच पर्यटन विभागाची जी टीम आहे ती नंदुरबारमध्ये दाखल होणार आहे, तोरणमाळ ते विविध ठिकाणी पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर पूर्ण आराखडा तयार झालेला आहे आणि येणाऱ्या काळात लवकरच नंदुरबार जिल्ह्यातलं पर्यटन स्थळ म्हणून तोरणमाळ जे ते लवकरच नावारूपाला येणार असल्याची माहिती आमदार आमशा पाडवी यांनी दिली आहे। सागर निकवाडे, साम TV, नंदुरबार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।